नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा. गेली 13 महिने झाले आंदोलन सुरू आहे, तरीही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, असा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारची अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन जाण्यात आली. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, निष्क्रिय सरकारच्या नावाने बो 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 अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आज सकाळपासूनच निलंगा शहरातील बाजारपेठ कडेकोट बंद होती. उपविभागीय अधिकारी शरद झाडके व पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडू असा शब्द दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यावेळी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील दादा 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेले आहेत, तरी देखील सरकारने कसल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही. मला वाटतं सरकार झोपेचं सोंग घेतंय काय. आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आज सरकारची अंत्ययात्रा काढली होती. याचं कारण म्हणजे सरकारच आहे. कारण की एवढे दिवस झाले मराठा समाज रस्त्यावर उतरलेला असताना देखील सरकारने कसल्याही पद्धतीची दखल मराठा समाजाची घेतलेली नाही. माता माऊल्या सुद्धा रस्त्यावर आल्या. मग याहून निर्लज्ज गोष्ट आता आम्ही रस्त्यावर उतरलोय. माता माऊल्या म्हणजे त्या काळामध्ये स्वराज्य घडवण्यासाठी जसं जिजाऊला घराबाहेर पडावं लागलं, तशाच पद्धतीनं आम्हा माता माऊल्यांना सुद्धा रस्त्यावर सरकार आणतंय. मला सरकारला एकच सांगायचंय, तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या. हैदराबादचं गॅझेट लागू करावं. मनोज दादांच्या प्रत्येक मागण्या मान्य केल्या तर आम्ही लढा थांबू, अन्यथा मराठा समाजाकडून आमचा लढा आणखीन तीव्र पद्धतीने घेतला जाईल. आणि आज सरकारची अंत्ययात्रा काढलेली होती कारण की प्रत्येक गोष्टीला म्हटलं गेलं तरी सरकार आमच्यामध्ये दंगली घडवण्याचं कार्य करते. मला सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जाती धर्मासाठी लढले. आम्ही मराठा बंधू भगिनी 18 पगड जाती धर्मासाठीच लढणार आहोत. आज तागायत आम्ही लढलेलो देखील आहोत आणि दंगली घडवण्याचं काम करण्यापेक्षा आम्हाला न्याय द्या. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. मराठा समाजाने प्रत्येक ठिकाणी सगळ्यांची मदत केलेली आहे. त्यामुळेच आम्हा मराठा समाजाला न्याय मिळावा आणि लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी. अन्यथा इथून पुढं जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आमचे आंदोलन तीव्र स्वरूपात घेतले जातील. शांततेच्याच मार्गाने होतील, पण तीव्र स्वरूपात.